नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आज पुन्हा एकदा। आज दिवस आहे 5वा आणि आज माझ्या काकाच्या गणपतीचं विसर्जन आहे। तर मी आता चाललो आहे भजनाला। वाजलेत संध्याकाळचे किती वाजलेत? 5 नाही 6 वाजले आय गेस। आणि आता थोड्या वेळ विसर्जन होणार आहे, तर त्याआधी आम्ही भजन करणार आहोत। भजन सुरू झालं आहे, आपण थोडे लेट आहोत। आता आवाज तुम्हाला येत असेल, तर आपण आता जाऊ भजनाला। भजन झालं की आपण थेट जाऊया आपल्या जिकडे गणपती विसर्जन होतं तिकडे। सो या सगळ्या गोष्टी मी आता कवर करणार आहे या ब्लॉगमध्ये। थोडा लेटच चालू केलं आहे, पण हे सगळं कवर करणार आहे मी। सो भेटूया। मित्रांनो, आता तो क्षण आलेला आहे जेव्हा आपण चाललेलो आहोत गणपती विसर्जनासाठी आपल्या मांडावरती। काळोख आहे, आय नो, काहीच दिसणार नाही। थेट जाऊया आपल्या काकाकडे, त्यांचं फटाके फोडण्याचं काम चालू आहे। थेट जाऊया तिकडे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया।
मित्रांनो आता आपण चाललो आहेत मांडावरती. तुम्ही बघितलं खूप मोठं सेलिब्रेशन झालं इकडे आता, आणि ह्याच्यापेक्षा जास्त अजून तुम्हाला बघायला मिळेल. सो व्हिडिओ कंटिन्यू करा, तर तुम्हाला जास्त अजून गोष्टी बघायला मिळतील. सो हॅव फन गाईज. शुभम पुगडे याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून काय म्हणशील? गणपती चालले गावाला, काय म्हणशील? गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला. बरं ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो आत्ता आलेलो आहोत आपण मांडावरती, आणि इकडचं दृश्य तुम्ही बघू शकाल आता. हे बघा, आणि इथे फटाके लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. हे आमचे मोठे बंधू सूरज बुगडे. बघा लाईव्ह, बघा बघा कसे फटाके फोडते. असं करू नका तुम्ही घरी. व्हेरी नाईस. अजून एक, अजून एक. डायरेक्ट एटम बम मगरी अटॅक कर. तू काय तो अटॅक बिटॅक कर. हो टाक रे, चल. हातात फक्त फोडू नको बस. मस्त. कोण भाई कोण? सेंटरलाच घे बरोबर. मध्ये घे अजून लाय. बस वाकडं लागलं. ए फिरून ये, असा फिरून ये, फिरून ये, फिरून ये, असा फिरून ये. तर मित्रांनो आता हळूहळू आपल्या सगळे बाप्पा या मांडावरती जमा होतील. तुम्ही जसं बघू शकता ना, हे मांड आहे. इकडे सगळे गणपती आपले जमा होणार, त्यांची एकत्र आरती होणार, आणि आरती झाल्यानंतर बाप्पा आपल्या गावी जाणार. तर आता एक एक करून आपले बाप्पा येतील सगळे हळूहळू. खूप सारे बाप्पा आहेत आपले, सगळे येतील, एकत्र जमा होतील. त्यानंतर मग आपण त्यांचं विसर्जन करू. सो आता सगळे बाप्पा जेव्हा इथे जमा होतील त्याच्यानंतर मी आता ऑन करेन परत. संत
आता एक एक करून आपल्या गणपतींचं विसर्जन होणार आहे. एक एक गणपतींचं विसर्जन होणार आणि हे आपले गणपती बाप्पा चालले. हे काकाचा गणपती आणि बाप्पा जातील. आपल्या गणपतीचं विसर्जन झालेलं आहे. काय काय आलं आणि हा माझा भाऊ आहे. आमचं आता गणपतीचं विसर्जन झालं आहे, म्हणजे काकाच्या गणपतीचं. आता बाग आणि दुसऱ्या गणपतीचं पण विसर्जन आता चालू आहे. तो पाणी पण कमी आहे खूप जास्त, तुम्ही बघू शकता. आता हळूहळू एक एक गणपती बाप्पा आपल्या गावाला जातील. आणि हे सगळे बघा बाप्पा आपले चालले आहेत गावाला. हां उद्या दिसतो आम्ही. होय होय दिसणार. बाहेर पडा. गणपती हा पाय लागलो. पायाखाली चौक असतो ना. होय हळूहळू चालतो मी. पाणी नाही मध्ये. होय ठेव राहणार ठेव पाणी भर. पाणी भर आतमध्ये. तर मित्रांनो खूप मजा मस्ती करत आता आपल्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे. बापरे. आणि आपल्या पायाकडे पण हळू आरामात बघत आपल्याला जावं लागणार आहे, कारण की बरेचसे गणपती विसर्जन झालेले आहेत आणि पाणी खूप कमी आहे. व्हिडिओमध्ये येतोय तुम्ही लोक. अशी ही तारांबळ असते गणपती विसर्जन करताना. काहीच आवाज येणार नाही तुम्हाला आणि अतिशय सेफली आपल्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित सगळं दिसतंय. ट्राय करतो. गणपती काय नाही कॅमेराला काय नाही कॅमेराला काय प्रॉब्लेम नाही. गणपती आला याच्यामध्ये. झालं पाण्याचं बस झालं. होय आणि असं होय वॉटरप्रूफ आहे. 2.5 लाखाचा कॅमेरा. अरे आराडतले घरा. पप्पा ते बघ पप्पा तेव्हा तिकडूनच बघतात. कुठे आहेत ते बघ तिकडे बॅटरीवर येते. ते तिकडूनच बघतात आधीच. तर अशा प्रकारे आहे. थांब गणपती आहे पायाखाली. गणपती थांब. मला येतं ना. जा. मित्रांनो आता आपण थोड्या वेळापूर्वी पाणी खाल्लंय थोडंसं चुकून. आपले छोटेसे बाप्पा चाललेत बघा. दादा घेऊन चाललाय. व्यवस्थित नाही रे बाबा. आणि आपला अजून एक छोटा भाऊ एक गणपती विसर्जन करतोय. व्यवस्थित घेऊन जा रे बाबा. गणपती बाप्पा मोरया. चल जास्त लांब जाऊ नको. हळू जा रे घेऊन. इंस्टाग्राम आयडी आणि प्रत्येक 46 हो नक्की फॉलो करा मित्रांना. अशा प्रकारे एक एक गणपती आपले विसर्जन होत आहे. मगाशी थोडा पाय सरकला आणि मी थोडं पाणी प्यायलो आहे. नदीचं पाणी अजिबात नाही आहे आणि फ्लोसुद्धा कमी आहे पाऊस नसल्यामुळे. हळूहळू एक एक आपले बाप्पा चालले आहेत, तुम्ही बघू शकता. मागे गणपती आहे. मागे त्या साईडला गणपती आहे. तो तिकडे चाललाय तिकडे. शुभम बुगडे. चला हळूहळू चला. आता इतका त्रास होतोय कारण की पुढे आपल्या गणपती आहेत बरेचसे आणि त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. अजून एक गणपती आला आपला आणि मोठा आहे थोडा गणपती. हां होय चल. गणपती चालले गावाला. शेवटचा गणपती आहे आणि अजून 2-3 उरलेत वाटतं. लास्ट ना शेवटचा गणपती ना.
चला मित्रांनो, आता दिवसाचा आजचा शेवटचा गणपती. होय रे, होय रे, होय होय. चल गणपती बाप्पा मोरया. आणि आपल्या सगळ्या गणपतींचं विसर्जन व्यवस्थित आणि एकदम पद्धतशीर झालं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही झाला आहे. आणि आता आपण चाललो आहे घरी. सगळे पाठ घेऊन आता आपण जाऊ घरी. आपली पकवास पण आहे आपल्या गणपतीचं. आपल्याला भजन वगैरे करायचं आहे. आरामात आता आपण जाऊ आपल्या गणपतीकडे आणि तुम्हाला भेटूया आता आपण एका पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा. हे सगळे मित्रमंडळी त्यांनी मदत केली गणपती विसर्जन करायला. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. या सगळ्यांनी गणपती विसर्जन करायला मदत केली आहे. खूप सुंदररीत्या विसर्जन झालं आहे आणि खूप छान वाटतं आहे आणि वाईटसुद्धा वाटतं आहे, दुःख होतं आहे. गणपती गेले आपले. आणि हे असे आपले मित्रमंडळी होती ज्यांनी विसर्जनाला मदत केली आहे. तर चला आता आपण जाऊया आपल्या घरी. आपला पाठ पण तयार आहे. होय होय, घेऊया घेऊया. तुझा घेतो. हो हो, होय रे, होय होय, होय रे. व्हिडिओमध्ये टाकणार फक्त बघ. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. झालं आपलं. होय होय, दिसणार नाही पण याच्यामध्ये. हे बघा, ही आमची मम्मी, ही आमची काकी आणि हे माझे बाबा. नमस्कार. आता आपण जाऊया घरी कारण की विसर्जन व्यवस्थित झालेलं आहे. आता भेटूया आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर मित्रांनो, आता काकाचा गणपतीचं विसर्जन झालं आणि भाऊ माझा पाठ घेऊन चालला आहे. अशा प्रकारे आम्ही आता परत घरी जाणार. आणि जर तुम्ही तिकडे लांब जरा तिकडे ती लाईट पेटलेली तुम्हाला दिसते ना, ते चायनीजचं दुकान आहे. तो चाकरमानी गणपती विसर्जन करून डायरेक्ट चायनीजला बसले आहेत. तर श्रावण सुटला आहे तर फायनली. आता काय खरं नाही.